तर विहार ट्रॅक हा मुंबईकरांसाठी खुला झालेला आहे। मुंबईकरांनी विहार ट्रॅकचा आनंद सुद्धा घेतलेला आहे। विहार ट्रॅक हा मुंबईकरांसाठी खुला झालेला आहे। समुद्रकिनारी हा विहार ट्रॅक आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय आता। या विहार ट्रॅकवर मुंबईकर येऊ लागलेले आहेत। मुंबईकरांनी इथला आनंद सुद्धा घेतलेला आहे। तर हा विहार ट्रॅक कसा आहे त्यावर एक नजर टाकूयात। मुंबई किनारे रस्त्यावरील 5.25 किलोमीटर लांबीचा हा विहार ट्रॅक आहे, क्षेत्र आहे। 4 पादचारी भुयारी मार्ग आहेत त्याच्यावर। विहार क्षेत्रासाठी प्रवेश विनामूल्य आहे, कुठलंही शुल्क आकारलं जात नाही। भुयारी मार्गामध्ये जाण्यासाठी पायऱ्या तसंच उतार मार्ग आहे। सायकलस्वार आणि दिव्यांग यांना सहज प्रवेश करता येणार आहे। दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करून दिली आहे। विरंगुळा तसंच शारीरिक तंदुरुस्तीसाठी या ठिकाणी सोयी सुविधा आहेत। विहार क्षेत्रावर आसन व्यवस्थेची सुद्धा सोय करण्यात आली आहे। तर या विहार ट्रॅकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी, तो पाहूयात। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज किनाऱ्यालगत मी सध्या उभा आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो मुंबई महानगरपालिकेकडून 5.25 किलोमीटरचा एक विहार क्षेत्र पदपात तयार करण्यात आला आहे। या ठिकाणी मुंबईकरांना फिरता येण्यासाठी या क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो मुंबईकरांच्या जे ते या किनाऱ्यालगत एक विविंग डेकही तयार करण्यात आला आहे आणि मुंबईचं जे अथांग समुद्र आहे तो जवळून अनुभवता येणार आहे। या ठिकाणी आपण जर येत असाल तर आपली चार चाकी वाहनं असतील, त्यातून आपल्याला या ठिकाणी यायचं असेल तर आपली वाहनं आहेत ती या रोडच्या पलीकडे पार्किंग करण्याची व्यवस्था आहे ती सुविधा करण्यात आली आहे। आणि या ठिकाणी 4 भुयारी मार्ग आहेत ते तयार करण्यात आले आहेत। एक म्हणजे बिंदू माधव ठाकरे चौक, तर दुसरा जो आहे तो वरळी डेअरी आणि तिसरा वत्सलाबाई देसाई चौक, तर चौथा अब्दुल गफार खान चौक। या ठिकाणी असे 4 भुयार तयार करण्यात आले आणि त्यातच तुम्ही भुयारातून या ठिकाणी येऊ शकता। हे असे भुयार आहेत आणि त्यातूनच तुम्ही या ठिकाणी येण्याची तुम्हाला जी ती सोय करण्यात आली आहे। त्याचबरोबर दिव्यांग जी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ती विशेष असं ट्रॅक तयार करण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सायकल ट्रॅकही तयार करण्यात आणि मुंबईकरांना हा समुद्र अनुभवता यावा, तो पाहता यावा त्यासाठी विशेष अशी बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे। विविध जे ती शोभेची झाडंही या ठिकाणी लावण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या ज्या प्रेक्षणीय स्थळ आहेत मुंबईची, त्यामध्ये हा विहार क्षेत्र आणखीन एक भर घालताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।